हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण हंडी कोळंबी बिर्याणी बघणार आहे। कोळंबी बिर्याणी तयार करण्यासाठी आपण कोळंबी घेतलेला आहे, ते आपण 10 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। बिर्याणी तयार करण्यासाठी मी पहिल्यांदा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण उभा चिरून घेतलेला आहे। बिर्याणी तयार करण्यासाठी आपण खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे, वेलची, चक्रीफूल, मोहरी, जिरे, तीळ, जायपत्री आणि जावित्री असे खडे मसाले आपण फोडणीसाठी घेतलेले आहेत। बिर्याणीला दम देण्यासाठी नारळाच्या वाटीमध्ये फुलांच्या पाकळ्या, लवंगा आणि हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत। तर मातीची भांडी वापरण्याच्या अगोदर आपल्याला मातीची भांडी पाण्यामध्ये 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागतात। तर जेव्हा मी मातीचा तवा आणि हंडी घेतलेली, तर तेव्हा मी घेतल्यानंतर ती पाण्यामध्ये 24 तास पाण्यामध्ये दिवस रात्र भिजत ठेवलेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पाण्यामधून काढून नंतर ती सुकत ठेवलेली। आणि आता मी पुसून मातीच्या भांड्यांना तेल लावून घेत आहे। जेवण तयार करण्यासाठी जे सूर्यफूल किंवा सोयाबीनचे तेल वापरले जाते, ते तेल आपण मातीच्या भांड्यांना लावून घेत आहे। तर ही मातीची भांडी मला हंडी 300 रुपयाला आणि तवा 100 रुपयाला असे मिळून 400 रुपयाला मिळालेली आहेत। तेल लावल्यानंतरही आपण मातीची भांडी सुकवून घेतलेली आहेत आणि आता ते जेवण तयार करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आजची बिर्याणी आहे तर तो माझा मुलगा अधिराज तयार करत आहे। तर पहिल्यांदा आपण हंडीमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेले आहे। 4 चमचे तेल आपण हंडीमध्ये गरम करून घेत आहे। तर पहिल्यांदा आपण गरम तेलामध्ये आणि तुपामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण जो आपण पहिल्यांदा उभा चिरून घेतलेला, तो पहिल्यांदा आपण तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून भाजून घेत आहे। खडे मसालेही आपण तुपामध्ये परतून घेत आहे। खडे मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता कांदा घालून अधिराज परतून घेत आहे। त्याला पप्पा सांगत आहेत त्या पद्धतीने तो बिर्याणी तयार करत आहे। तर कांदा आपल्याला सतत असे परतून भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। अर्धी वाटी सुके खोबरे खिसून घेतलेले आहे, ते आपण यामध्ये घालून परतून भाजून घेत आहे। मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण कोळंबी घालत आहे। कोळंबी घातल्यानंतर मसाले आणि कोळंबी परतून घेतलेले आहेत आणि नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून तोही आपण या सर्व मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। मसाले सर्व भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण कोळंबी मसाला 2 ते 2.5 चमचे घालत आहे। 1 चमचा गरम मसाला घालत आहे। लाल तिखट मसाला 1 चमचा घालत आहे। हे सर्व मसाले आपण परतून घेणार आहे। 2 वाटी बासमती तांदूळ पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवला होता, त्यातील पाणी काढून आपण तो आता बिर्याणी तयार करण्यासाठी हंडीमध्ये घातलेला आहे। 4 वाटी पाणी आपण दुसऱ्या बाजूला उकळून घेतलेले, ते पाणी आपण आता या बिर्याणीमध्ये घालून बिर्याणी एकत्र मिक्स करून घेत आहे। चवीसाठी यामध्ये आपण मीठ घालत आहे आणि सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालत आहे आणि सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून बिर्याणी आपण शिजवून घेणार आहे। झाकण न ठेवता 10 मिनिटे आपण बिर्याणी अशीच शिजवून घेतलेली आहे। यामध्ये आपण अजून 1 ते 1.5 चमचे आपण कोळंबी मसाला टाकून सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे। कोळसा गरम करून नारळाच्या वाटीमध्ये ठेवून बिर्याणीला दम देऊन आपण झाकण ठेवून 15 मिनिटे बिर्याणी तव्यावरती बारीक गॅसवरती मुरत ठेवलेली आणि आता ती शिजून तयार झालेली आहे। बिर्याणीसोबत खाण्यासाठी आपण दह्यामध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, बीट टाकून कोशिंबीर तयार केलेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।